सांगणार आहे, जर थांबा अजून खूप द्यायचंय मला, अजून 5 मिनिटात माझ्याकडे. पहिला कन्सेप्ट आपण बघितला ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म, दुसरा बघितला ऑफलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. आता आपण तिसरा बघणार आहे. तिसरा कन्सेप्ट हा खूप महत्वाचा आहे गाईज. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना मिळून करायची, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना मिळून करायची. मागच्या 3-4 दिवसापूर्वी आपल्या परिवारामध्ये जी गोष्ट घडली, लक्ष द्या सगळ्यांनी प्लीज, खूप महत्वाचा विषय मी मांडतोय. आज आमच्या परिवाराचे एक डिस्ट्रीब्युटर आहे, जे आमच्यासाठी खांद्याला खांदा लावून ज्यांनी प्रत्युषला मोठं करण्यामध्ये ज्यांचा खारीचा वाटा आहे. एक अशी डिस्ट्रीब्युटर गाईज, त्यांचे मिस्टर अचानकपर्यंत डेथ झाले. गाईज मी तुम्हाला खरं सांगतो, हा बिझनेस का करायचा आहे, हा बिझनेस तुम्ही का केला पाहिजे, याचं मी उत्तर तुम्हाला सगळ्यांना दिलं. पण आज आपल्या सगळ्यांना करायचं काय? आज हे बघा यार, तुम्ही पैसा कमवाल, तुम्ही 100% पैसा कुठूनही कमवाल, तुमच्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल. पण मी कायम एक गोष्ट सांगतो, ज्या लेडीजचा नवरा जर समजा बस चालवत असेल, त्या लेडीज ते बस चालवू शकेल याची श्युरिटी नाही. हॅलो, येस ऑर नो? गाईज मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आज तुमचे फॅमिली मेंबर, आज तुमच्या फॅमिलीला पण कळू द्या. उलट ही मीटिंग अटेंड करताना फॅमिली सोबत अटेंड करा. तुम्ही हा व्यवसाय जॉईन का करा, हा व्यवसायामध्ये का यायचं? कारण गाईज हा व्यवसाय तुम्हाला आत्मनिर्भर बनायला शिकवतो. आज मला खरंच अभिमान आहे आणि मला प्राऊड फील या गोष्टीचं होतं की आज आमचे ते जे आमच्या परिवारातले सदस्य आहेत, त्यांचे मिस्टर मागच्या 4 दिवसापूर्वी एक्सपायर झाले. पण आज आम्हाला त्या गोष्टीचे गम ह्याच गोष्टीसाठी नाहीये, कारण त्या लेडीजच्या मागे आज प्रत्युषचा परिवार खंबीरपणे आहे. आज त्या लेडीज सोबत हजारो लोक काम करतायत आणि ती लेडीज लोकांच्या भल्यासाठी काम करते. गाईज मी तुम्हाला सांगतो, प्रत्युष तुम्हाला अजून एक इन्कम या बिझनेस मध्ये देतं. प्रत्युषचं एक स्वप्न आहे की आज महाराष्ट्रातल्या घरापर्यंत हा व्यवसाय गेला पाहिजे. प्रत्येक महिलेने या व्यवसायामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि आम्ही तुम्हाला ह्यासाठी एक सिस्टम देतोय, ती म्हणजे रेफरल सिस्टम. लक्ष द्या, लक्ष द्या. रेफरल सिस्टम ही प्रत्युषची सगळ्यात मोठी ताकद आहे, समजून घ्या, लक्ष द्या बरं का. आता रेफरल सिस्टम म्हणजे काय? जर समजा तुम्ही हा व्यवसाय कोणाला सांगत असाल, जर समजा आता माझ्याकडे माझ्या ओळखीतल्या ताई आहेत आणि त्या ताईंचं मी स्ट्रगल बघतोय, त्या ताई काहीतरी करण्यासाठी इच्छुक आहेत, पण त्यांना काही प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. काहीच तुम्हाला माहित नसेल तर मला सांगायला खरंच आज भारी वाटतंय, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना बंद केली आहे, माहित आहे का? पण महाराष्ट्र सरकारने लाडकी उद्योजिका योजना चालू केली आहे. खऱ्यामध्ये महाराष्ट्र सरकार 40,000 रुपये एका उद्योजिकेला तयार करण्यासाठी लोनच्या स्वरूपात देणार आहे. हे का करते महाराष्ट्र सरकार? पण कारण सरकारला पण ही गोष्ट कळाली की लाडकी बहीण मी पैसे आयुष्यभर नाही देऊ शकत, पण एक लाडकी उद्योजिका जर मी कुणाला बनवलं तर ती उद्योजिका आयुष्यभर पायावर उभं राहील. काहीच तुम्हाला खरं सांगतो, प्रत्युष हे मागच्या 1.5 वर्षापासून ओरडून सांगतं. जर समजा तुम्ही हा व्यवसाय कुणाला रेफर केला, जर आता तुम्ही जर समजा कुणाला सांगितलं तुम्ही हा साड्यांचा व्यवसाय करताय, तुमच्याकडे पण अशी कोणी ताई आली आणि ती म्हणली की ताई तुम्ही काय करता, आणि त्या लेडीजने जर तुमच्या माध्यमातून जर प्रत्युष मध्ये साइन अप केलं, प्रत्युष मध्ये जॉईनिंग केली, तर गाईस तुम्ही त्या व्यक्तीला ह्या बिझनेस बद्दल माहिती दिली म्हणून कंपनी तुम्हाला 500 रुपये इन्कम देते. ही कंपनीची सगळ्यात मोठी ब्रँडिंग आहे, सगळ्यात मोठं अर्निंग आहे. आता काही लोक म्हणतील सर कंपनी कसं काय देत असेल, हे 500 रुपये कसं देतील? तुम्ही कधी बघितलंय का टीव्ही वरती प्रत्युषची ऍड आली आहे का? हॅलो, नाही आली. कधी आम्ही जेनिले देशमुखला आणलंय का प्रत्युष बद्दल सांगायला? नाही आणलं. कधी प्रीती सिंटाला म्हणलं का तू सगळं सोड आणि प्रत्युष बद्दल सांग? बिलकुल नाही. कधी पेपर मध्ये प्रत्युष बद्दल माहिती ऐकली आहे का? बिलकुल नाही. कधी रस्त्याने जाताना मोठमोठे फ्लेक्स बघायला मिळालेत का प्रत्युषचे? बिलकुल नाही. गाईज हा जो पैशांचा वायफळ खर्च होतो तो प्रत्युष कंपनी काय करते, तुम्ही माउथ पब्लिसिटी करता, तुम्ही लोकांना हे बघा, माउथ पब्लिसिटीची ताकद खूप मोठी आहे, हे लक्षात ठेवा. आज मला सांगा, बाई पण भारी देवा पिक्चर किती जणांनी बघितला? सगळ्यांनी बघितला, येस नो? गॉगल घालून घालून फोटो काढून काढून बघितला, स्टेटसला ठेवून प्रचार केला. मिळालं काय? 5 मिनिटाची एन्जॉयमेंट, येस नो? गाईज प्रत्युष तुम्हाला काय सांगतं, जर तुम्ही ह्या व्यवसायात काम करता, तुम्ही प्रत्युष मध्ये जॉईन केलं, तुम्हाला प्रत्युषचं प्रोडक्ट आवडते, प्रत्युषची साडी आवडते, प्रत्युषचा बिझनेस आवडतो, प्रत्युषचं कल्चर आवडतं, प्रत्युषची मीटिंग आवडते, प्रत्युषचा सगळा प्लॅन आवडतो, जर तुम्हाला सगळ्या गोष्टी आवडल्या तर तुम्ही 2, 4, 5, 6, 1 अशी एक तरी आपल्या आयुष्यात गरजू महिला असेल जिला आपण मदत करू शकतो, येस और नो? कंपनी तुम्हाला सांगते तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लोकांना सांगा. जर लोकांना गरज असेल तर लोक तुमच्या सोबत जॉईन होतील. पण तुम्ही तुमच्या माध्यमातून जर कोण जॉईन होत असेल तर कंपनी सांगते तुम्ही कोणालाही फुकटमध्ये जॉईन करू नका, आम्ही तुम्हाला त्याच्यावरती काय करू, एक रेफरल इन्कम देऊ, जो रेफरल इन्कम तुम्हाला याच्यातून चांगलं इन्कम घेता येऊ शकेल. गाईज रेफरल इन्कम मध्ये तुम्हाला पर रेफरल कंपनी 500 रुपये इन्कम देते, ज्याच्यातून 5% TDS गव्हर्नमेंटला दिला जातो.
5% TDS हा गव्हर्नमेंटला दिला जातो. रिमेनिंग अमाऊंट तुमच्या अकाउंटला जमा होते. दर महिन्याच्या 1 तारीख आणि 15 तारीख 2 वेळा तुम्हाला विड्रॉल टाकता येतो. आणि आज 15 तारीख आहे गाईज. 15 तारीख म्हणजे काय येतं, पैसे येतात. आज विड्रॉल टाकण्याचे दिवस आहे. जर तुम्ही विड्रॉल टाकलं नसेल तर विड्रॉल टाका. मीटिंग झाल्या विड्रॉल टाका, कारण उद्या 16 तारीख आहे, तुमच्या अकाउंटला क्रेडिट होण्याचा दिवस आहे. आणि हे 2 वेळ खूप भारी भेटतात. महिन्यातून 2 वेळा तुमच्या अकाउंटला पैसे कंपनी क्रेडिट करते. सो गाईज रेफरल करा, लोकांना सांगा, लोकांना मदत करा. इथे अशी कोणती टार्गेट नाहीये, कोणती लिमिट नाहीये की सर 2 लोकांना सांगायचंच का, 4 लोकांना सांगायचंच का, 1000 लोकांना. तुम्ही एकाला सांगाल तर तुम्हाला 500 भेटतील, तुम्ही दोघांना सांगाल तर 1000 भेटतील, तिघांना सांगाल तर 1500 भेटतील, चौघांना सांगाल तर 2000 भेटतील, 5 जणांना सांगितलं 2500 भेटतील. चॉईस युअर आहे. कोणालाच नाही सांगितलं तर कोणालाच काही नाही मिळणार. फुकट पैसे कंपनी वाटत नाही. तर काही लोक म्हणतील सर मी काही नाही सांगणार तरी पण मला द्या, असं होत नाही. सो हे रेफरल इन्कम सुद्धा कंपनीकडून दिलं जातं. हे इन्कम कंपनीचं सगळ्यात मोठं इन्कम आहे. काही जे 3 प्लॅटफॉर्म आपण बघितले ते म्हणजे कंपनीचा सगळ्यात पहिला इन्कम, सगळ्यात पहिला बिझनेस प्लॅन ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. दुसरा आहे तो म्हणजे कंपनीचा ऑफलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. आज अख्ख्या महाराष्ट्रात स्टोअर आहे, तुम्ही स्टोअरला व्हिजिट करू शकता. तिसरा प्लॅटफॉर्म तो म्हणजे ऑनलाईन जो आपल्या कंपनीचा रेफरल मॉडेल. आणि चौथा प्लॅटफॉर्म आहे त्या महिलांसाठी ज्यांना काहीतरी आयुष्यामध्ये एक एंटरप्रेन्योरशिप करायचं, एक बिझनेस करायचा आहे. सो गाईज आज जर बघा चौथा प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे तुम्हाला स्टोअर मॉडेल. लक्ष द्या, स्टोअर मॉडेल मध्ये काय, मी प्रश्न घेणार आहे आज, मी सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर देणार आहे आज. तुम्ही इथून या व्यवसायाचं तुम्ही डिसिजन घेऊन बाहेर गेले पाहिजे. सो गाईज चौथा प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे स्टोअर मॉडेल. गाईज प्रत्युषे 4 प्रकारचे स्टोअर आहेत. प्रत्युषे 4 प्रकारचे स्टोअर आहेत. लिहून घ्या पटकन, कारण तुम्ही आता माझ्यासोबत ऐकताय, थोड्या वेळ तुम्ही ऐकाल, थोड्या वेळ तुम्ही हॉलमध्ये जाल, टीव्ही लावाल, कुठली तर सिरियल येईल, ती बाई म्हणेल हिचा खून कोणी केला. झालं, या बाबाने 1 तास सगळं समजून सांगितलं, तिने एक डायलॉग मारला, सगळं पाण्यात गेलं. त्यामुळे लिहून घ्या. उद्या सकाळी उठल्यावर तरी कळायला पाहिजे अरे ते कंपनीने काय काय सांगितलं होतं. त्यामुळे म्हणतो लिहून घेत चला गाईज, कारण आपल्या डोक्यात काही राहत नसतं. रात्री काय खाल्लं ते सकाळी लक्षात नाही राहत आजच्या काळात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. चौथा प्लॅटफॉर्म कंपनीचा आहे तो म्हणजे गाईज आपल्या स्टोअर मॉडेल. त्याच्यामध्ये 4 प्रकारचे कंपनीचे स्टोअर आहेत. त्यामधलं सगळ्यात पहिलं स्टोअर आहे कंपनीची होम शॉपिंग. होम शॉपिंग त्या लोकांसाठी आहे ज्यांना ऑनलाईन मध्ये खूप छान रिस्पॉन्स येतोय, त्यांच्यासाठी कंपनीने दिलेली एक होम शॉपिंग सिस्टम आहे. 20,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट मधून तुम्ही तुमच्या घरामध्ये एक होम शॉपिंग चालू करू शकता छोट्या संकल्पनेमध्ये. आज होम शॉपिंग मध्ये जर बघितलं तर तुम्हाला जो डीपी कॉस्ट आहे, जर समजा 1180 ची साडी आहे तर ती 1180 साडी 20% डिस्काउंटने तुम्हाला त्या ठिकाणी लाईफ टाइम दिली जाते. याला कुठली एक्सचेंज पॉलिसी नसते, कंपनीमध्ये एक्सचेंज पॉलिसी कोणालाच नाहीये. सेकंड शॉपिंग सिस्टम मध्ये ती म्हणजे मिनी मेगा स्टोअर. गाईज मिनी मेगा स्टोअर हे प्रत्युषचं सगळ्यात ब्लड आहे. मिनी मेगा स्टोअर हे प्रत्युषचं ब्लड आहे. मिनी मेगा स्टोअर साठी जी गुंतवणूक असते ती असते बेसिक इन्व्हेस्टमेंट 2 लाख रुपये, ज्याच्यामध्ये तुम्ही 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करता. कंपनीचे 8 प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला कंपनीकडून दिले जातात. ऑन डीपी वरती तुम्हाला 25% डिस्काउंट मिनी मेगा स्टोअर मध्ये दिलं जातं. 25% डिस्काउंट त्याच्यामध्ये दिलं जातं. मिनी मेगा मध्ये तुम्हाला होणारे फायदे 3 प्रकारचे. मिनी मेगा मध्ये तुम्ही वॉकिंग कस्टमरला माल देऊ शकता, म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत, ओळखीचे पाहुणे आहेत, तुम्ही त्यांना माल देऊ शकता.